एकदा एक सेवेकरी खूप संकटात सापडतो. तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो. परंतु त्याचा त्रास हा वाढतच जातो. असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो. परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही, म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजांकडे दुर्लक्ष होते. काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री एक स्वप्न पडते. त्या स्वप्नात त्याला असे दिसते की तो स्वामी सोबत एका भयंकर वाळवंटातून चाललेला आहे. उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत. अन अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत. तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे 2 व्यक्तीचे ठसे दिसतात. त्यावेळी तो सेवेकरी न राहवून महाराजांना विचारतो की स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे. तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या पाऊल खुणा दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबतच होतो, याची ती साक्ष आहे. हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात. तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो, स्वामी जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात. त्यामुळे येथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना? त्यावर स्वामी स्मित हास्य करून त्याला सांगतात, नाही रे वेड्या, येथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते. एक उमेद दुःख नाहीसे करेल. एका घरात 5 दिवे लावले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला, मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही, त्यामुळे मी विझून जाणेच चांगले. आणि तो विझून गेला. तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक हे पाहून जो दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतीक होता, त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा विझून गेला. उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या. नंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता, तोही आपली हिंमत हरला आणि विझून गेला. उत्साह, शांती, हिंमत हे विझल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझून गेला. सगळे दिवे विझल्यानंतरही 5वा दिवा एकटाच जळत राहिला. 5वा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता. तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहिले घरात एकच दिवा जळत होता. तो खूप खुश झाला. 4 दिवे विझून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे. त्याने त्या एका दिव्याने इतर 4ही दिवे पुन्हा प्रज्वलित केले. तो 5वा दिवा उमेदीचा होता. उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा, इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील. स्वामींवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि एक उमेद यश शिखरावर पोहोचवेल. श्री स्वामी समर्थ.